मित्रांनो, आपण प्रभाग क्रमांक 35 मध्ये पोहोचलो आहोत आणि इथे स्थानिक मुद्दे घेऊ इथे वेगवेगळ्या दलाचे लोक इथे प्रचार चालू आहे आणि आपण लोकांचा कल घेत आहोत, कोणत्या दिशेने त्यांचा कल आहे. मॅडम, आपण या क्षेत्रामधले आहात, तुम्ही का सांगणार इथचा कल, जनतेचा कल कोणत्या दिशेकडे जात आहे? असे वंचित बहुजन आघाडीवर का तुम्ही असा विश्वास दाखवता? कारण परिवर्तन पाहिजे ना आपले आहे. मॅडम, आपण इथे स्थानिक लोक आहात तुम्ही आणि इथे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक सुद्धा इथे मत देण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याचे प्रचार चालू आहे. तुमचं मत यंदा कोणत्या दिशेने बसणार, करवट करणारा ऊट, तुम्हाला काय वाटते? मला काही नाही वाटत. मला वंचित हा आहे ना, काम करणारा विशाल वानखेडे हा खूप जबरदस्त काम करतो आणि तो आधीपासून 20 वर्ष झाले, किती वर्ष झाले त्याला? 25 वर्ष झाले तो काम करतो, धडाडक्याचं काम करतो, प्रत्येकाचे कामं करतो. आणि अशा मुलांना, तरुण मुलांना निवडून नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं? आले ना, गेले, सगळे जण गेले. पण मला आता वंचितकडे, आम्ही भरपूर बाया वंचितकडे आहोत. इथच्या स्थानिक लोकांचा वंचितकडे कल दिसत आहे. आपल्याकडे अजून एक मॅडम जुडलेला आहे. मॅडम, आपण इथच्या प्रभाग क्रमांक 35 मध्ये तुमचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी काही लोकांचं मत आहे की वंचितकडे वळत आहे आणि प्रचार सुद्धा इथे जोरान चालू आहे वंचितचा, असं सांगण्यात येत आहे. तुम्ही काय सांगणार की इथच्या स्थानिक लोकांचं मत कोणत्या दिशेकडे जात आहे? सिलेंडरकडे आहे सर्वांचं मत. कारण आजपर्यंत जे काही लोक बाहेरचे आलेले आहेत, ज्या लोकांनी इथल्या या एरियामध्ये कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा केलेली नाही, फक्त 5 वर्ष झाले की ते हात जोडायला येतात, नंतर लाता म्हणतात लोकांना, असं म्हणायला काही हरकत नाही. त्याकरिता आमचं बाबासाहेबाच्या नातवाला यावेळेस चान्स द्यावं अशी आमची इच्छा आहे. बाबासाहेबांच्या नातवाला मत द्यावं आणि त्यांच्या कार्यकर्ते जे जुळले आहे त्यांना विजय करावं असं तुझं दाखवून येते. आपल्याकडे ताराबाई सुद्धा आहे. तुम्ही इथचे स्थानिक रहिवासी आहे आणि इथे वेगवेगळे लोक प्रचार करून राहिले आहे. तुम्ही बारीकीने तुमचा नजर असतो की कोणता कार्यकर्ता कुठे काम करतो. तुमचं या स्थानिक लोकांचं काय दिसून येतं तुमच्या याच्यात, काय सांगा तुम्ही याच्यावर? काहीच नाही बोलणार. सिलेंडर म्हणा.